आमच्या घरी आज गणपती बाप्पा आले म्हणून आम्ही मोदक बनवतोय. सगळ्यात आधी ओल्या नारळाचा कीस तुपामध्ये भाजून घ्यायचा. चमच्यातील तेल चमचा कसकस टाकायचं. अर्धी वाटी गूळ टाकून नारळांचा परतून घ्यायचं. तेनुसार डायपूस टाकायचं. सगळ्यात शेवटी वेलची पूड टाकायचं. त्यामुळे वेलची शेवटपर्यंत टिकून राहते. डायपर पण किसायचं ठेवलं. आता आपण उकळ शिजून घेऊ. अर्धी वाटी पाणी, अर्धी वाटी दूध, त्यात एक चमचा तूप टाकून पाणी उकळल्यानंतर तांदळाचं पीठ टाकायचं. मिक्स करायचं आणि 10 मिनिटं झाकून ठेवायचं. पीठ मऊ मळून घ्यायचं आणि मम्माने दाखवल्याप्रमाणे मोदक करायचं. मग तुमचे पण मोदक छान होतील. एका भांड्यावर चालण ठेवून वाफवून घ्यायचं. वाव, किती छान शिजलेत ना. केसरचा कलर पण उतरलाय. मम्मा प्लेट मध्ये दे, मी गणपती बाप्पा देऊन येते. दे बाप्पा, हे तू खाऊन टाक.